आशाताईंचा आणि माझा हा अतिशय जवळचा संबंध होता। नुकताच 2-3 महिन्यापूर्वीच त्यांची माझी विस्तृत भेट पण झाली होती विमानतळावर। थकल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने आपल्या या पूर्ण संगीताच्या क्षेत्रामध्ये लता दीदींनी ज्याप्रमाणे आपलं नाव जगात पोहोचवलं तेवढंच आशाताईंनी देखील जगामध्ये त्यांच्या गायनाच्या विशेषतः ज्या गाण्यांमुळे भारतीय संगीताला त्यांनी जगात पोहोचवलं। त्यांनी सर्व प्रकारची गीतं गायली आणि याच्यामध्ये विशेषतः नागपूरकरता विशेष आठवण अशी आहे की स्वर्गीय सुरेश भट जे आपल्या विदर्भातले होते त्यांच्या याच्यातला केव्हा तरी पहाटे ही रात्र उलटून जाते हे जे आहे हे आशा भोसलेंनी आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेलं गाणं हे मराठी संगीतामधलं एक अतिशय उत्तम असं गाणं आहे। आशा त्यांनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले। त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं आणि म्हणून व्यक्तिगतरित्याही पण त्यांच्याशी त्यांच्या परिवाराशी मंगेशकर कुटुंबियांशी फार जवळचा संबंध होता। त्यांचं हे दुःखद निधन आपल्या सगळ्यांवर आघात करणारं आहे, विशेषतः त्यांच्या परिवारालाही आघात करणारं आहे। परमेश्वर हे दुःख सहन करण्याची त्यांना ताकशक्ती देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आशाताईंना मी अतिशय दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजलि वाहतो। हिंदी में बताइए क्या यादें आपकी आशाताई भोसले के साथ? स्वर्गीय आशाताई का और मेरा पिछले अनेक सालों का बहुत ही नज़दीकी संबंध रहा है। आशाताई ने अपने जीवन में अनेक भाषाओं में अनेक गीत गाए और संगीत के अनेक प्रकार के गीत गाए। सब प्रकार के गीतों में उनकी मास्टरी थी। उन्होंने जो गीत गाए हैं आज भी हम उसको विश्व में इतनी प्रसिद्धि मिली है कि आज पूरे विश्व में उनका नाम पहुंचा है। जिस प्रकार से लता दीदी ने अपने गायन कला के द्वारा हमारे देश का नाम बड़ा किया है वैसा ही आशाताई ने भी बड़ा किया है। मुझे बहुत खुशी है विशेष रूप से कि जब वो संगीत में गाती थी और जब उनका एज हुआ था तो मैं उनको कहता था कि आप मत गाइए। वो मुझे कहती थी कि नहीं, मैं जब तक हूँ तब तक मैं गाती रहूँगी। जिद्द मैंने उनके व्यक्तित्व में देखी और आखिर तक उन्होंने संगीत और गीत इस विषय के लिए अपना जीवन समर्पित किया था और बड़े आनंद और खुशी